हा ड्रोन व्ह्यू सध्या आपण पाहतोय, हा संपूर्ण आपला खांडपे गाव आणि या खांडपे गावाच्या बाजूला वसलेलं हे क्रीडांगण, सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानाचा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय सध्या. खांडपे प्रीमियर लीग, बाजूनेच नॅशनल हायवे आणि अगदी त्या हायवेच्या बाजूला वसलेलं हे क्रीडांगण. सुंदर व्ह्यू आहे. SK लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना. चला ऑनगोईंग मॅच कडे आपण वळूयात. जय लोकऱ्या देव आणि त्यांच्या अगेन्स्ट जय निखारा देव अशा दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथमतः फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलंय जय लोकऱ्या देव संघाला बॅटिंग करण्याकरिता. पंडित आणि कैलास ओपनिंग पेअर मध्ये आणि गोलंदाजीवरती मोहन आहे षटक क्रमांक पहिलं घेऊन. मोहन पाटील चांगला गोलंदाज आहे, खूप वर्ष त्याला पाहिलंय या प्रीमियर लीग मध्ये आणि 40+ मध्ये एक कमालीचा ऑलराऊंडर आहे मोहन पाटील. पहिला डॉट बॉल, सुरुवात केली आहे डॉट पासून. एक्सपिरियन्स भरपूर आहे मोहनकडे. आपण म्हणतोय ना की अनुभव विश्वातला सर्वात मोठा गुरु असतो, तो अनुभव संपूर्ण असलेला हा खेळाडू मोहन. मग 40+ फॉर्मॅट बघा, रेग्युलर फॉर्मॅट बघा किंवा खांडपे प्रीमियर लीग म्हणा, मोहनचा खेळ ऑलवेज बेस्ट पाहिलाय आपण. आणखी एक चांगला बॉल, अपील जोरदार आणि त्यानंतर फलंदाज क्लीन बोल्ड झालाय की काय, प्ले डाऊन झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. ओ बॅटला लागला, मग या स्टनवरती बेल सोडली तिकडे आणि तेच सांगितलं, विकेट मिळालाय. लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड दी विकेट आला, बॅट लागली, यस्टनवरती बॉल गेला आणि प्ले डाऊन झाला. विकेट मिळत असताना 0 वरती पहिली सफलता मिळाल्या. झिरो वरती पहिला धक्का, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोहन पाटीलला गोलंदाजी करत असताना आहे फ्रंटलाईन गोलंदाज या संघाचा आणि सुरुवात चांगली केली मोहनने. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत आणि पहिला डॉट, त्यानंतर क्लीन बोल्ड झाला. फलंदाज परतला गेला आणि ज्ञानेश्वर नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट बॉल, भरपूर उसळी होती. अंपायरचा इशारा येतो या सिडीज वाईड आणि 1 फॉर दी ओव्हर. वाईडच्या स्वरूपामध्ये हा खर्च केला. हा रिप्ले पहा, भरपूर जास्त उसळी घेतली, क्लिअर होतं अंपायरला. लेग अंपायर लगेचच आपल्यापर्यंत वळले आणि जर ज्ञानेश्वर पाटील यांनी जर सिक्सर जोडला तर सन्माननीय सरपंच साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तीन बॉल फेकलेत आतापर्यंत वाईडच्या स्वरूपामध्ये. जी एक धाव आली ती एकच धाव फलकावरती पाहायला मिळते आणि एक विकेट तिथे माघारी परतला गेला बॅटर पंडित. आणखी एक चांगला बॉल, अपील जोरदार, बॅटची कडा होती आणि विकेट मिळत असताना हा दुसरा. फलंदाज परतेल. चला षटक देखील कंप्लीट झालं आणि षटक समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर
हा विकेट आलाय, आउटर एज लागली. 40+ जो फॉर्मॅट आपण पाहतोय, 40+चे 2 विकेट पडले, त्यामुळे हे षटक डिरेक्टली आता कंप्लीट झालं आणि त्याच्याच मदतीनं धाव फलकावरती एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय. प्रथमतः चे लोकरादेव संघ बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावले गेलेत आणि धाव फलकावरती धाव फक्त आणि फक्त एक वाईडच्या स्वरूपामध्ये जी आली होती ती एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. आणि आता रेग्युलर दोन्ही बॅटर मैदानामध्ये आशीर्वाद आणि अल्केश धडाकेबाज बल्लेबाज आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण आशीर्वादला पाहतोय आणि अल्केश हा नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण एक धाव फलकावरती पाहतोय. 2 विकेट पडलेत. आशीर्वाद अल्केशची जोडी आता मैदानामध्ये आणि बॉलिंग करण्याकरिता टीमचे कॅप्टन आहेत की काय नाही, कुणाल गोलंदाजीवरती चॉईस खेळाडू, कुणाल वरती जिम्मेदारी. आणि दोन्ही संघांनी कालच्या दिवसामध्ये एक मॅच जिंकून आलेत. दोन्ही संघांच्या नावावरती ते 2-2 गुण आहेत, त्यामुळे ही मॅच इम्पॉर्टंट की पहिली हार कोणाच्या नावावरती होईल आणि कोण 2 मॅचेस जिंकून या लीग टेबल मधले क्वालिफाय आपला पक्का करेल हे पाहावं लागेल. ऑलमोस्ट 90% मग क्वालिफायच्या दिशेने ते कन्फर्म होतील. आणि त्यासाठी दोन्ही संघांकरिता ही मॅच महत्वाची आहे. षटक दुसरं कुणाल आता सुरुवात करेल. पहिला बॉल डावकुरा त्याचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डर नाही आहेत, गॅप मध्ये खेळले आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा मिळतील 4. केली आहे सुरुवात चौकाराने. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या 5 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली. ऑप्शनच्या बाहेर पुढे टाकलेला बॉल, जसं बघितलं की पॉवर प्लेचं निर्बंध सध्या नाही, निर्बंध आहे, त्याच्यामुळे फक्त इनफिल्डला क्लिअर केलं आणि जसं इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये कोणताच खेळाडू नव्हता, त्याच्यामुळे डीपमध्ये बॉल वेगाने निघून गेला चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं. एक बॉल फेकून झालाय. लीग स्टेबलचा जेव्हा पण मॅचेस असतात ना, शेवट अंतिम चरणामध्ये जेव्हा लीग स्टेबल जाते तेव्हा मजा वेगळी असते. फुलटॉस होता बॉल आता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडू, फुलटॉसच मिस झाला. बॅटर खरं तर रेडी नव्हते. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. हा पहा ॲक्शन रिप्ले, हा पहा फुलटॉस होता आणि खरं तर बॅटरसाठी हा सरप्राइझिंगली फुलटॉस आला. थोडा चकित झाला तो देखील, कारण की एक्सपेक्ट केलंच नव्हतं. अनएक्सपेक्टेड हा फुलटॉस आणि त्याच्याचमुळे रेडी नव्हते आणि फुलटॉस बीट झाले. तिकडे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू, पुन्हा शॉर्ट बॉल ठेवला. आता हलक्या पद्धतीने चेंडूला फक्त कट केलं. थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये बॉल वेगाने चाललाय आणि त्यानंतर बॉल निघून जाईल सीमा पार. चौकार. झालंय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आज पाणी 3 दिवस आपल्याला पाणी व्यवस्था झाली आहे. तसेच गौरांग एंटरप्राइजेसच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेकरिता पाणी व्यवस्था लाभली आहे. अमरजी पाटील साहेब आणि श्रावणी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मुकेशजी पाटील साहेब सध्या आपण व्यासपीठावरती त्यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून हर्षद वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून देखील आपल्याला सुभाषजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी पोहोचवलं गेलं. त्यांचं आपण आभार व्यक्त करूयात.
ऑन गोईंग मॅच कडे वळतोय. तिसरा विकेट आला आणि धाव फलकावरती जर बघितला गेला तर 9 धावा आहेत. हा विकेट पहा कशा प्रकारे आलाय. पायामध्ये बॉल ठेवायचा प्रयत्न केलेला, बरोबर पायावरती लागला आणि जसा पायावर लागला लेग बिफोरची अपील जोरदार पाहायला मिळाली आणि अंपायरने तेच म्हटलं पिचिंग बरोबर इन लाईन होती आणि जेव्हा पायावरती बॉल लागला तो विकेटला हिटिंग होता आणि त्याकरिताच क्लिअरली झालं पंचांसाठी डिसिजन आणि पंचांनी हात वरती केला आणि तिसरा धक्का तिकडे फलंदाज माघारी परतला गेला. लेग बिफोरच्या माध्यमातून आशीर्वाद आणि आता नवीन बॅटर आलाय दीपक. कुणाल तयार, ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला, फिल्डर कोणतेच नाही आहेत आणि त्यानंतर बॉल निघून गेला सीमा पार चौकाराकरिता. हॅलो चिक आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 13 आकड्यावरती. मध्ये मोहनने अवघी एकच धाव दिली, 2 विकेट टिपले त्याने. कुणालने 12 धावा दिल्या, 1 विकेट त्याने मिळवल्या. जितूने 13 धावा दिल्या, विकेट लेस राहिलाय. पण आता वैभव गोलंदाजीवरती आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये. धाव फलकावरती धावा 26 आणि 26 वरती 3 अशी परिस्थिती आपण 26 वर 3 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. पल तयार, वैभव चौथं षटक. पहिला बॉल ऑप्समचा बाहेर, अंपायर्स आता वळतात. सँडी पंच आपण पाहतोय आणि त्यांचा इशारा आलाय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. हा ॲक्शन रिप्ले पहा. ऑप्समचा बाहेर बॉल होता, सोडू दिलं आणि त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 27-27 आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये जरी 110 स्कोर बनला असेल तरी पण आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच लो स्कोर पाहिली आहे आणि ही देखील असं वाटतं की लो स्कोरच होईल. समोर खेळल्यात, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला, अडवतील बॉलला आणि फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा टोटल 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक आता जाऊन पोहोचते 29-29 आकड्यावरती. धाव संख्या ड्राईव्ह केलं होतं बॉलला, पाठीमागे फिल्डर होते आणि बॉलला डाऊन फेकी करेपर्यंत 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर एक डबल आली. वैभव पाटील गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग वरती जर विचार केला तर दीपक आणि अल्केश. दीपकने 6 चेंडू फेस केलेत आतापर्यंत, 10 धावा त्याचा बॅटमधनं आपण पाहिलात आणि अल्केशचा जर विचार केला तर त्याने 4 बॉल फेस केलेत आणि त्याने धावा बनवल्यात 6. 150च्या स्ट्राईक रेटने अल्केश बॅटिंग करतोय, 166.67च्या स्ट्राईक रेटने दीपक बॅटिंग करतोय. वैभव तयार, अल्केश आता स्ट्रायकर एंडवर आहे. पुल करायचा होता, बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर स्थगिती पाहत असताना 29 या आकड्यावरती धावसंख्या थांबवल्या गेल्यात. 2 बॉल फेकले आतापर्यंत. वाईट पासून सुरुवात, त्यानंतर एक डबल आल्या, त्यानंतर एक डॉट आल्या. चांगली कॅल्क्युलेटेड गोलंदाजी चालली आणि आज गोलंदाज या स्पर्धेमध्ये कमाल करतात. बॅटिंग तितकी भेदकता दिसली नाही अजूनपर्यंत. आता ऑप्शनचा बाहेर पुन्हा कट केलाय, शॉट थर्डमॅनला बॉल कलेक्ट केला जाईल, फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 30 आकड्यावरती धावसंख्या. मागच्या मॅच मध्ये प्रेम नावाचं एक वादळ छोटंसं जरूर पाहिलं होतं, चांगली बॅटिंग त्याने केली होती, 2 ते 3 सिक्सर जोडले गेले. पण तिकडे जर प्रेमची जी बॅटिंग झाली ती वगळली गेली तर मागच्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील अजूनपर्यंत तितक्या
वेगाने ज्या धावा एक्सपेक्ट केलेल्या, जे मोठे फटकेबाजी आपण एक्सपेक्ट करत होतो ते अजूनपर्यंत नाही पाहायला मिळालेलं. कदाचित दुपारनंतर सध्या तर 12:30 वाजतायत, पण एकदा काही 2 वाजून गेले, हवेचा वेग जेव्हा चालू होईल तेव्हा मोठे फटकेबाजी, मग तुम्हाला 80-90चा टोटल जरूर दिसेल. शॉर्ट बॉल पुन्हा बॅटच्या कडे लागलाय, उंच बॉल आहे, फिल्डर स्क्वेअर लेगचे पोहोचले जरूर, पण कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर 2 धावा फलकावरती पुन्हा बनवल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलक आता वाढतं देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 32 आकड्यावरती. 4 बॉल जिथे फेकलेत या षटकामध्ये, वाईड, मग डबल, मग डॉट, मग सिंगल, पुन्हा एक डबल आली. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 4 बॉल 32 वर 3. समोर खेळले, उडवल्या बॉलला आणि आता फील्ड डाऊन दी बॉल, पण फक्त पाहत राहतील कारण की बॉल निघून जाईल सीमा पार. सिक्सर. धन्यवाद डीजे. आपण काही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. आदरणीय भूषण नामदेव पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. उद्योगपती खांडपे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चेतन पाटील यांच्या शुभास आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आपण जी स्पर्धा पाहत आहेत, खांडपे प्रीमियर लीग KPL सीझन 8 पर्व 8व, परंतु तमाम खांडपेकरांना गर्व वाटावा अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. दीपकच्या बॅटमधनं पुन्हा एक सिक्सर आलाय आणि आता बॅक टू बॅक 2 सिक्सर जोडले. हा रिप्ले पहा, या आधी मिड विकेट, आता पुन्हा मिड विकेटला. ओ चांगला स्ट्रोक, बरोबर बॅटचा मिडल झाला बॉल आणि सरळ गेलाय सीमा पार. आदरणीय, क्या बात आहे. लागोपाठ 3 सिक्सर करिता नितेजी पाटील यांच्याकडनं 555 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाणार आहे. गिरीश जी पाटील यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक चांगली संकल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारा ही जी पट्टा जो आहे तो अगदी शाळेपेक्षा ज्या शाली असतात त्याहून अधिक प्रभाव टाकतायत आणि जरूर एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मफलर त्याचबरोबर श्रावणी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मुकेश पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मुकेशजी पाटील, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. फलकावरती धावा आता ॲव्हरेज या 2 सिक्सरने थोडं सुधारलंय आणि 11चा ॲव्हरेज झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 11.00च्या ॲव्हरेजने 44 आकड्यावरती. मोहन पाटील खरं तर 40+ चे गोलंदाजी करत असताना देखील त्यांना पाहिलं आणि मी तेव्हाच उल्लेख केलेला की रेग्युलर मध्ये देखील हा गोलंदाज तीक्ष्ण आहे, भेदक आहे. हवेमध्ये खेळल्यात, मिड विकेटचा फील्डर डाऊन दी बॉल प्रयत्न जरूर करेल आणि योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट केली जाते आणि मोहनला मिळते सफलता. अल्केश माघारी परतेल. धक्का मिळत असताना हा चौथा. हा असा खेळाडू आहे की जरी 40+ असला तरी तो रेग्युलरला देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. ती भेदकता त्याच्याकडे आहे आणि जेव्हा पहिलं षटक हाताळण्याकरिता आलेला तेव्हाच म्हटलं होतं की मोहनकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट की एवढ्या वर्षाचा क्रिकेटचा तो अनुभव आहे आणि त्याकरिताच मोहनला आणलं होतं गोलंदाजी करण्याकरिता. या 5व्या षटकामध्ये या आधी 2 सिक्सर आलेले दीपकच्या बॅटमधनं, पण मोहनने पहिलाच बॉलवरती अल्केशला माघारी धाडलं. विकेट मिळाला
आणि धाव फलकावरती 44 वरती 4 अशी परिस्थिती. जितूने कॅच पकडली ती आणि कमालीची कॅच देखील पकडली होती. प्रेमनाथ आलेत आता नवीन बॅटर. या संघाच्या बॅटिंग लाईनअप मध्ये जरी प्रेमनाथ 7व्या क्रमांकावरती आला असेल तरी पण मी म्हणेन की स्ट्रॉंग बॅटर आहे. या बॅटिंग लाईनअप मधला सर्वात ताकदवान बॅटर असेल कोण तर मी म्हणेन की प्रेमनाथ. त्यामुळे ते ठाऊक आहे जे निखाऱ्या देऊ संघाला देखील, सो त्यामुळे ते हलक्यात नाही घेणार. प्रेमनाथ तयार, हवेमध्ये खेळल्यात, एक्स्ट्रा कव्हरच्या फील्डला डाऊन दी बॉल आणि झालं काम. प्रेमनाथला मोहनने परतावलं पहिल्याच बॉल वरती. काम झालं 25 नाही तर 50. एक्स्ट्रा कव्हरच्या वरती खेळायचं होतं. प्रेमनाथ पहिलाच बॉल फेस करत होता. समोर मोहन वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न झाला. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह केलं पण बरोबर एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आदरणीय करण शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि त्यानंतर कॅच कंप्लीट झाली आणि 5वा धक्का. समीरजी भरपूर मोठा विकेट मिळालाय. प्रेमनाथ परतला माघारी. विकेट हॅट्रिक साठी नितेशजी पाटील साहेबांकडनं 555चं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. त्याच दरम्यान केक पेस्ट्री ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला लाभलेले आहे फ्रेश ओव्हरनॉटचे आतिश बाळाराम पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आतिजी साईनाथ पाटील ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय आपले मनपूर्वक स्वागत. हायट्रिक बॉल, पुन्हा एकदा बॉल तयार. मोहन आणि यावेळेस हायट्रिक बॉल डॉट आला, निर्धाव आला. मोहनची स्पेल जर बघितली गेली तर जेव्हा पहिलं षटक हाताळलं तेव्हा त्याने एकच धाव दिलेली जी देखील वाईडच्या स्वरूपामध्ये. इकडे जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये मोहनने अजूनपर्यंत एकही धाव दिलेली नाहीये पण मात्र 4 विकेट घेतलेत आणि 4 विकेट घेत असताना एकच धाव त्याने दोन्ही षटका इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. स्पेलचं दुसरं षटक हाताळतो, आणखी एक विकेट मिळेल आणि झाले 5 विकेट. क्या बात है, फायपर. सन्माननीय नितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मोहन करिता 555 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. 5 विकेट घेतले. म्हणतात ना की एखादा बॅटरला जसा माइलस्टोन असतो ना अर्धशतक किंवा शतक कंप्लीट करणं, तसं गोलंदाजाचा देखील एक माइलस्टोन असतो की 5 विकेट एका मॅच मध्ये घेणं आणि ते मोहनने केलंय. काय कमालीची बॉलिंग, 5 विकेट त्याच्या नावावरती आणि अवघी एकच धाव दिली आतापर्यंत. या षटकातील टोटल 4 बॉल फेकलेत. 5वं षटक चालू आहे. आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत जय महाकाल आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना जय बहिरादेव. चला, जय महाकाल आणि जय बहिरादेव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि जय महाकाल टीमचे ओनर सन्माननीय नितेशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर जय बहिरादेव टीमचे ओनर सन्माननीय अमोलजी तारे साहेब यांच्या माध्यमातून हे 2 संघ पुरस्कृत केलेत आणि आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. आणखी एक डॉट बॉल आला, मात्र रिवर्स खेळायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट आणि 5 डॉट बॉल म्हणजे एकही धाव दिलेला नाहीये. 5 डॉट आले ज्यामध्ये 3 विकेट मिळवलेत. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल, अपील जोरदार पण विकेट प्लस मैदान जरूर पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या जर मोहन पाटीलचं हे षटक तुम्हाला आवडलं असेल तर. कमालीची गोलंदाजी केली. टोटल या षटकामध्ये 3, याआधी 2 म्हणजे त्याच्या स्पेलमध्ये त्याने फक्त एकच धाव दिली 12 मध्ये आणि टोटल 5 विकेट टिपले. सुपर बॉलिंग.
बघा बेस्ट बॅटर, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचबरोबर बेस्ट सिक्सर आणि बेस्ट फोर ज्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या. सन्मान्य सूरजजी जैतू पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि आपणास मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर सन्मान्य चेतन लडकू पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर अंबादास अनंत पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि आपणास देखील मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत KPL सीझन 8 मध्ये. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 44. दीपकने जेव्हा 4थं षटक चालू होतं तेव्हा 4थ्या षटकातील अंतिम 2 बॉलवर ते 2 सिक्सर जोडलेले आणि त्यानंतर पुढील 6 बॉल तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. पण आता तो स्ट्रायकर एंडवरती आलाय. 2 सिक्सर तर त्याने जोडलेत आणि या स्पर्धेतले पहिले आपण विकेट प्लस मेडन ओव्हर पाहिली. मोहन पाटील आणि आता राज गोलंदाजीवरती. बॉल तयार. हलक्या पद्धतीने ऑफसाईडला खेळल्यात बरोबर गॅप मध्ये. पॉइंटच्या दिशेने आता बॉल चाललाय. एक धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी करेपर्यंत दुसरी देखील बनेल पण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. धावा मिळाल्या 4. आलाय चौकार. सन्माननीय अक्षय विलास पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल अवेलेबल करून दिले त्यांचे इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि बघा गौरांग एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपल्याला आज या स्पर्धेकरिता पाणी मिळालंय आणि त्याचे ओनर सन्माननीय राजेश जी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि आपणास देखील मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे. डॉट बॉल आला. आतमध्ये टप्पा पडल्यानंतर कटर बॉलचा हा वापर केलाय राजने आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 48 वरती 6 अशी परिस्थिती आपण पाहतोय. आणखी एक चांगला बॉल. एक धाव तर बनवली आहे तिकडे. दुसरीचा देखील प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती थांबवलं आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 49 आकड्यावर. जिथे 4थं षटक कंप्लीट झालं होतं बघा 11च्या ॲव्हरेज होता. 11च्या सरासरीने धावा फलकावरती 44 होत्या. पण मोहनने जे 5वं षटक हाताळलं ज्यामध्ये 3 विकेट घेतल्या आणि एकही धाव दिली नाही पुन्हा ते ॲव्हरेज घसरताना दिसलंय आणि धाव फलकावरती आतापर्यंत आपण धावा पाहतोय फक्त आणि फक्त 8.91च्या करंट ॲव्हरेजने 49 आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत 3 बॉल फेकले आणि राजने देखील बघा पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढचे 2 बॉल सुरेख हाताळलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर येणाऱ्या पुढच्या 2 बॉलमध्ये त्याने अवघे एकच धाव दिली. आणि आता मयुरेश स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट बॉल पुल केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव बनवली आहे फेकी करेपर्यंत एकच आणि एका धावेच्या मदतीनं 50 धावा टोटल सांघिक जय लोकरादेव संघाच्या कंप्लीट झाल्या आणि उर्वरित आता या डावातील फक्त 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. टॉस साठी रेडी राहायचं. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. जय महाकाल आणि जय बहेरादेव. हवेमध्ये उंचीवरती भरपूर उंचीवरती आहे आणि जितका उंच आहे तितका लांबी आहे. बॉल निघून गेलाय सीमा पार. सिक्सर. करीत आहे पारितोषिक आहे. 13 बॉल आणि 35 वरती दीपक खेळतोय. 56 धावांमधल्या 35 फक्त दीपकच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा शॉर्ट बॉल. पुन्हा खेळलाय मिड विकेटला आणि हा देखील निघून चाललाय सीमा पार. आणखी एक सिक्सर आलाय आणि सिक्सरच्या मदतीनं या पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचल्या 62.
62 आकड्यावरती विजयाकरिता 63 धाव्यांचा आव्हान असेल. या जोडूयात आपण टॉस बॉक्स मध्ये. सन्मान्य आतिश साईनाजी पाटील साहेब आणि आदेश बाळाराम पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक लाभला गेला. आदेशजी पाटील आणि आतिशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जोडायचं आहे. चला, दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यापर्यंत जोडले गेलेत. जय महाकाल आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय जय बहिरादेव. या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. केपीएल असा कॉल जय बहिरादेव संघाकडनं आणि खांडपे प्रीमियर लीग. सो जय महाकाल टॉस जिंकलं. मी मान्यवरांना विनंती करेन की विनिंग टीम कॅप्टनला आपण हे शीतपेय आणि हे पारितोषिक आपल्यापर्यंत कैलास गंगाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलं आणि ते आपण सुपूर्द करतोय. मान्यवर विनंती करेन आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. चला, जय महाकाल टीमच्या कॅप्टनकडे आपण जाणार आहोत. जोडले गेलंय. टॉस जिंकलायत, काय डिसाईड करताय? फिल्डिंग करण्यात एकंदरीत जर बघितलं गेलं तर आपण एक्सपेक्ट केलं होतं की आजच्या दिवसामध्ये 80-90 टोटल दिसेल, पण पहिल्या 2 मॅचेस जर बघितला गेला तर 60 पर्यंत स्कोर थांबवलाय. स्वतः इंटेन्शनने टॉस जिंकलाय, फिल्डिंग डिसाईड केली आहे. समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप जर बघितली गेली तर ऑन पेपर स्ट्रॉंग दिसते. त्या इंटेन्शनने समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि काय म्हणाल, केपीएल सीझन 8ला कसं एन्जॉय करताय? काय फील होतं, फिलिंग कशा आहेत तुमच्या आणि स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न कराल? नाही, स्पर्धा खूप छान आहे और आम्ही खूप एन्जॉय करतोय. एकंदरी टॉस जिंकलाय, सर्वप्रथमता फिल्डिंग डिसाईड केली. शुभेच्छा देऊयात आपण जय महाकाल टीम कॅप्टनला. जाऊयात जय बहिरादेव टीम कॅप्टनकडे. बॅटिंग लाईनअप ऑन पेपर स्ट्रॉंग आहे, पण ऑन पेपर आणि ऑन फील्ड या दोन वेगवेगळ्या बाजू असतात. सो बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल आणि आतापर्यंत स्पर्धेमध्ये खेळ कसा राहिलाय? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि स्पर्धेचा अनुभव बघितला तर खूपच चांगला आहे. यावर्षी जरा इतर वर्षापेक्षा यावर्षी चांगला आहे. एकंदरीत जर बघितलं गेलं तर कालचा दिवस कसा होता टीमचा आणि कालच्या दिवसाच्या खेळाबद्दल काय म्हणायचा प्रयत्न कराल? कालचा दिवस तर खूप चांगला गेला आमच्यासाठी, कारण की बॅटिंग लाईन पण खूप चांगली झाली जसं ठरवलेलं तसं, आणि बॉलिंग लाईन पण खूप चांगली झाली. जसं आता पुढच्या मॅचमध्ये जसं प्लॅन करू आम्ही समोरच्या टीममध्ये जास्त कमी रन रोखण्याचा. एकंदरीत किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल की तिकडे पोहोचल्यानंतर तुम्ही समोरच्या संघाला बॉलिंगमध्ये थांबवू शकता? तर कालच्या दिवसामध्ये आम्ही 80+ झालं, आता बघू 90-100 रनचा प्रयत्न करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा? अपेक्षा सगळ्यांकडून असणार, जास्त करून आम्ही 2 जण आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असणार. चला, भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. तर टॉस जिंकला टीम जय महाकाळने आणि डिसाईड केलं फिल्डिंग. और टू कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडल्यास समीरजी ठाकरे. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की तृतीय क्रमांकासाठी अजित साईनाथ पाटील यांच्याकडनं आम्हाला कॅश प्राइज लाभलेली आहे, परंतु त्यांचे बंधुराज आतिश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आणि मी विनंती करेन चेतन पाटील आपल्याला की आपण आपल्या शुभस्य आतिश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच करिता केक पेस्ट्री देखील आपल्याला लाभलेली आहे आणि त्याच्यासाठी आदेश बाळाराम पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल आणि मॅचकडे आपण वळूया. 63 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. आज मोहननं काय गोलंदाजी केली, लाजवाब. मेडन षटक देखील या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. 5 वर कंप्लीट करणारा
तो खेळाडू ठरला आणि या स्पर्धेतील तो पहिला खेळाडू असेल, परंतु दीपक नावाचं वादळ देखील मैदानामध्ये आलं. पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनचा फिल्डर थोडंसं वाईडिश उभा होता आणि बरोबर त्याच्याकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मिळेल एकच धाव. मोहन आणि चेतन सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगली फायटिंग टोटल उभारण्यात आलेली आहे. मागच्या सामन्याचा विचार केला तर 55 धावा बनवल्या होत्या आणि त्या सहजगत्या पार करण्यात आल्या, परंतु आता 63 कराव्या लागणार आहेत सामना जिंकण्याकरिता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज तुम्ही पाहतात पहिल्या षटकामध्ये कैलास गोलंदाजी करण्यासाठी आला. कैलास दिलखुलास बिनधास गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. निर्धाव चेंडू त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. चेतन स्ट्रायकिंग एंडला. बरोबर प्रत्येक ओव्हर मागे 10 ते 11 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. फोर्स करण्यात आलाय. बॅकफुटला जात सध्या लॉंग ऑनच्या दिशेनं एकच धाव. आज मोहन सर्वांनाच प्रभावित केलं. ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली, कौतुकास्पद कामगिरी होती. कारण एखाद्या गोलंदाजानं 5 कंप्लीट करणं म्हणजे एका शतकाच्या बरोबरीचं काम असतं एका गोलंदाजाकरिता. कट करण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल वेगानं, आउटफील्ड फास्ट आहे, जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. नक्कीच या स्पर्धेचा आपण विचार केला तर लाईव्ह टेलिकास्टसाठी आम्हाला फायनान्शियल बॅकअप लागले. बॅकफुटला जाऊन पुन्हा पंच केला. व्हॉट अ शॉट. क्लासिकल क्रिकेट. बॉल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चर्चा आपण करत होतो की लाईव्ह टेलिकास्टसाठी आम्हाला फायनान्शियल बॅकअप दिले ते म्हणजे IBN लोकमत चे पत्रकार. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. त्यानंतर जितेंद्र पाटील साहेबांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. लाईव्ह टेलिकास्टसाठी आम्हाला फायनान्शियल बॅकअप त्यांनी दिलेल्या स्पर्धेमध्ये. आणि प्रथम क्रमांक कुमार आदेश हनुमान पाटील, युवा नेता आदेश कन्स्ट्रक्शन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. हनुमानजी सुंदर पाटील आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ट्रॉफी आम्हाला लाभली ती ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेबांकडनं पहिल्या क्रमांकाकरिता. दुसऱ्या क्रमांकासाठी 10,000 कॅश प्राइज उमेशजी जयराम पाटील आणि ट्रॉफी देखील त्यांच्याच वतीने आम्हाला लाभले. तिसरा क्रमांक अजित साईनाथ पाटील साहेब, ग्रामपंचायत कांडपेचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहे. आणि ट्रॉफी लाभलेली आहे ती मोनिका नितेश पाटील सरपंच मॅडमांकडनं. शशिकांत गोपाल पाटील यांच्याकडनं देखील आम्हाला चतुर्थ क्रमांक लाभलेला आहे. आणि स्वर्गीय दिलीप गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ चषक देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. तर सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चेतन माघारी परतलाय. मोहन नाही जाणार कारण मोहनच्या बॅटमधून चांगले रन्स येतात. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्हाला बघायला मिळतात. आणि नितेश आता मैदानामध्ये एंटर होतोय. नितेश पाटील, या आयोजनासाठी नितेश पाटील यांची देखील खूप मेहनत तुम्हाला बघायला मिळाली. चेतनजी यांच्या सोबतीनं तुम्ही या वर्षामध्ये पाहतायत. प्रेम असेल, रुपेश असेल, या सर्वांची खूप मेहनत त्या स्पर्धेच्या आयोजनाकरिता आपल्याला बघायला मिळालेली आहे. कांडपे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये आपण पाहत आहोत. आणि अशीच जर एकता असेल आणि अशा युनिटीने जर गावातील तरुण काम करतील तर ही 8 काय येणारी 50 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा सुरू राहील कांडपे गावामध्ये, ह्यात तीळ मात्र शंका नाही. प्रेम आलाय गोलंदाजी करण्यासाठी. नितेश नवीन बॅटर आला. चेतन माघारी परतला, रिटायर्ड आउट. एक चांगली संकल्पना आहे की 40+ खेळाडूंना संधी दिली जाते आणि 1 ओव्हर झाल्यानंतर ते रिटायर्ड आउट होऊ शकतात, रिटायर्ड हर्ट होऊ शकतात. आणि आता रेग्युलर कॅटेगरी मधून खेळाडू आता मैदानामध्ये एंटर झाला तो नितेश, टीमचा कॅप्टन. कुणाल ॲज अ आयकॉन खेळाडू खेळतोय. जय निखाऱ्यादेव टीमचा आपण विचार केला तर
प्रेम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. या गोलंदाजाची 2 षटकं फार निर्णायक ठरणार आहेत. ओ प्रेमचा पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल मिड विकेटच्या दिशेनं. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चला तर मोहनसाठी आता पारितोषिक लागलेलं आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर मारले तर बलभीम पाटील यांच्याकडनं 500 आणि ऑलरेडी नितेश पाटील साहेबांनी 555 त्यांना दिलेले आहेत. 5 कंप्लीट केला म्हणून ते त्याला बक्षीस आलेलं आहे. पहिला फटका चांगला पाहायला मिळाला. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. प्रेमची खासियत आहे त्याच्याकडे वेग चांगला आहे आणि त्याचा जो दिशेवरती नियंत्रण आहे तो कमालीचा आहे. तो जास्त वेळेला एक्स्ट्रा रन्स देत नाही. आपण खूपदा बघितलेला आहे. मग ग्रामीण क्रिकेट खेळताना देखील खांडपे गावातून या वर्षामध्ये तर एक चषक त्यांनी जिंकला नाईट फॉर्मॅटमध्ये शाहपुरात आय थिंक. आणि तो जल्लोष पूर्ण दिवसभर गावात रात्रभर करण्यात आला होता. ओ कमी गतीने टाकलेला बॉल मोहन समोर. आता या ठिकाणी चाच पळतोय. दबाव वाढत असताना बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलेला आहे. ग्रेट बॉलिंग ग्रेट कमबॅक फ्रॉम प्रेम पाटील. परेश पंढरीनाथ पाटील यांनी बॉलची व्यवस्था आम्हाला स्पर्धेमध्ये केलेली आहे. त्यांचंही आम्ही विशेष आभार व्यक्त करू. खरं म्हणजे प्रत्येकी गोष्टीसाठी आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे खांडपे प्रीमियर लीग भरवण्याकरिता. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. ओ यावेळेला लॉफ केला मोहनचा वार. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ फॅन्टास्टिक हिट. मॅग्निफिसंट हिट फ्रॉम मोहन. बॉल सीमा पार. भव्य षटकार. What a magnificent hit here. Fantastic hit from batter Mohan. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळला परंतु पूर्ण राग त्या 2 चेंडूंचा या फटक्यामध्ये काढलेला असं वाटतंय. प्रेम फुल लेन षटकारानंतर तिखट वाळ. वाव गुड कम बॅक. अगदी खोलात टाकलेला बॉल आणि सिक्सर नंतर आता पलटवार करतोय प्रेम. 19 धावफलकावरती झालेल्या आहेत. पॉवर प्ले मधील आता शेवटचा बॉल. पॉवर प्लेला मॅक्झिमाइज करणं गरजेचं असं ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरता मैदानात. परंतु आता पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल. प्रेम इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मागे स्कूप करायचं होतं. आणखी एक निर्धाव आले आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 विदाउट एनी लॉस. एकही गडी न गमावता 19 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. चेतन जो रिटायर्ड आउट झालेला आहे तो कधीही मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. म्हणजेच लास्ट विकेट ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो येऊ शकतो. आउट आहे का तसं. इट्स ओके ओके ओके. या स्पर्धेमध्ये तसं नाही आहे. एकदा बॅटर जर माघारी गेला तर तो आउट. तीन ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असतो दादा. 2 ओव्हर नंतरच तुम्ही पाणी मागवतायत. गरमी हरकत नाही सांभाळून घेऊया आपण. पण तुमच्यासाठी ग्लुकॉन डी सुद्धा आज बनवण्यात आलेला एनर्जी ड्रिंक. आणि तसंही बॉडी डिहायड्रेशनचे शिकार आता भरपूर होतात. बॉडीला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. आम्ही नेहमी एकच संदेश देत असतो की सहजच आपण एखाद्या स्नॅक्स कॉर्नरला जाऊन 50 रुपयाचा सूप पितो, 50 रुपयाचा राईस खातो, नूडल्स खातो. परंतु मी तर एक मेसेज देईन की जर तेच 50 रुपयाचं तुम्ही एक नारळ पाणी प्या. सध्या आपल्या फ्रूट्सचे ज्यूस येतात, फ्रेश फ्रूटचे ज्यूस प्या. ते शरीरासाठी उपयुक्त असतात. आणि सध्याच्या ह्या गरमीमध्ये तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी आम्हाला महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे. नरेश मारुती पाटील, जितेंद्र आत्माराम पाटील, अमित
पंडित तारे यांचा मी विशेष आभार व्यक्त करू. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की पंडित नकुल पाटील साहेब मजूर फेडरेशनचे अध्यक्ष 30,000 रुपयांचं आर्थिक डोनेशन आम्हाला स्पर्धेकरिता त्यांच्या वतीने आलेल्या. योगेशजी सुदाम हजारे साहेब शिव लॉजिस्टिक 31,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. प्रकाशजी नकुल पाटील साहेब शिवसेना उपनेते 30,000 30,000 त्यांच्याकडनं देखील आम्हाला आलेले आहेत. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम तुकाराम मोरे यांच्याकडनं देखील आम्हाला 25,000 रुपये आर्थिक डोनेशन या स्पर्धेकरिता लाभलेलं आहे. त्याचबरोबर साईनाथजी सकाराम तारे तारे मामा 19 जाव्यात 19 24 बॉल 44. मोनिका नितेश पाटील सरपंच मॅडम ज्यांच्याकडनं 15,555 रुपये या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलेले आहेत. विजय मारुती तारे साहेब यांच्याकडनं आम्हाला 10,000 रुपये लाभलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. काका शंकर पाटील त्यांच्याकडनं देखील 10,000 आम्हाला स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. त्याचबरोबर गौरव पंडित पाटील प्रोप्रायटर गौरव कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडनं देखील आम्हाला 30,000 रुपये या स्पर्धेमध्ये आर्थिक डोनेशन लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यत्नेश आल्या पहिलाच बॉल. यत्नेशचा परफेक्ट फुल लेंथ होता. नितेश समोर डॉट बॉल आला आणि यत्नेशनं जर बोल्ड स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली तर 200 रुपयांचा कॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. यज्ञेशसाठी आता ही सुवर्ण संधी असेल, परंतु समोर नितेश आहे. बॅक टू बॅक आता डॉट बॉल येतात. दबाव वाढलाय जय निखाऱ्यादेव संघावर. हलक्या त्याने फक्त ड्रॅग करण्याचा प्रयत्न टर्न केला. ऑफ इजिप टर्न करत असताना स्क्वेअर लेगला थोडंसं फंबळ आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जिथे एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. एका धावेला 2 मध्ये बदलले आणि आता इथे धावबादची देखील संधी जरूर होती, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न केला नाहीये प्रेमनं. या 2 धावांनी आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. 21 धावा. 22 चेंडू आणि 42 ची गरज असेल सामना जिंकण्याकरिता. पेपरवरती समीकरण थोडंसं कठीणच दिसतंय, परंतु खेळ क्रिकेटचा. यज्ञेशचा बॉल पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नितेश चाचपळतोय सातत्याने स्ट्रगल करत असताना पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. येस ओव्हरस्टेपिंग केलं होतं यज्ञेशनं. म्हणजेच आता या 2 धावा मिळतील. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या या 2 ने पुढे जाणार 23 आकड्यावरती 23. एकविरा स्पोर्ट खंडोबा संघ कर्णधार सागर बाळाराम पाटील या संघ मालक सागरजी बाळाराम पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सध्या 23 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. 23 रन्स. फ्लाइट देण्याचा प्रयत्न ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. दुसरी धाव देखील सहजगत्या मिळेल. 2 धावा मिळाल्यात. आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. ओव्हरथ्रो जरूर झाला होता. अशा प्रकारच्या चुका जर येथे केल्या तर डेफिनेटली जे लोकरादेव टीमला देखील ते भारी पडू शकतं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये छोट्या छोट्या चुका जर तुम्ही कराल तर त्या लवकर सुधारणं गरजेच्या आहेत. चुकीला माफी नाहीये. मोहन बघता बघता 21 वर जाऊन पोहोचलाय. 100ली ज्ञानेश्वर पाटील सुद्धा आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतात. संघ मालक जे लोकरादेव टीमचे. काल पहिला सामना त्यांनी जिंकला होता आणि काल आपण जय निखाऱ्यादेवचा विचार केला तर त्याही टीमनं पहिला सामना जिंकलेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. गॅप मोठा आहे आणि तिथे नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनला चौकार येतोय. गुड शॉट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली ती 30 आकड्यावर 30 रन्स आणि आता 20 मध्ये करायचे आहेत 33 धावा. यत्नेशच्या ओव्हरमध्ये चांगले रन्स येतात. 11 धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत, म्हणजे चांगली टोटल. क्लीन बॉल. हो हो हो
फायनली यज्ञेशनं विकेट मिळवली आहे. त्रिफला उद्ध्वस्त करत असताना मोठी विकेट आणि 200 रुपयांचा हकदार. आदरणीय अक्षय लडकू पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. यज्ञेशनं फायनली क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये विकेट मिळवली. स्विंग अँड मिस. आणखी एक चेंडू निर्धाव येतोय आणि आता षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 30 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावांची गरज असेल. आपण हा सामना जिंकण्यासाठी पाहतोय जय निखारे देव संघाला. यज्ञेश करिता 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी जमा झालेला आहे बलभीम पाटील यांच्याकडून. आणि आता 18 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे. ड्रोन व्ह्यू पाहतो ऑन स्क्रीन. बाजूनच एक्सप्रेस हायवे मुंबई गुजरात जोडणारा बडोदरा एक्सप्रेस. त्याच्यानंतर बाजूला वसलेलं हे छोटंसं खांडपे गाव आणि भव्य क्रीडा नगरी. चला तर आतिश पाटील आणि आदेश पाटील यांच्याकडनं पर विकेट 200 रुपये असेल. गोलंदाजी करण्यासाठी दीपक आलेला आहे. 3 ओव्हरमध्ये 33 करायचे आहेत आणि आता प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा असं समीकरण. खांडपे गावाचं हे दृश्य तुम्ही पाहताय सध्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं कैद करण्यात आलेलं सर्व क्षणचित्र तुम्हाला बघायला मिळतात. एसके एंटरटेनमेंट जबरदस्त क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट. दीपक तयार. 18 बॉल 33. पहिला बॉल समोरच्या दिशेने ड्राय करण्यात आला. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मोहनने केला होता. आज मोहन दोन्ही बाजूने चमकलाय. गोलंदाजी करत असताना देखील 5 विकेट, बॅटिंग करत असताना देखील 22 धावा. विश्वास मोतीराम पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. 31 नेट टू नेट फाईट आहे. आतापर्यंत 31 झालेले आहेत. आणखी 32 करायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला सोडून दिला बॉल. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. खरं तर अजूनही येणाऱ्या बॅटरमध्ये कुणालचं येणं बाकी आहे, जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे. जरूर आणि आता कुणाल देखील तयार होतच असेल. ज्या प्रकारे आता सिच्युएशन परिस्थिती बनत चाललेली आहे. 17 बॉल मध्ये करायच्या 31 धावा. यानंतर लढत तुम्हाला पाहायला मिळेल जय महाकाल, मोनिका नितेश पाटील सरपंच मॅडम ज्यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. यानंतर दीपकचा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी.
शरीरापासून दूरून खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक वाईट बॉल आलेला आहे. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा धावा दीपकनं आता खर्च केलेल्या आहेत. थोडेसे आता अडचणी वाढत असताना जय लोकऱ्यादेव टीम करिता, कारण ह्या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी तुम्हाला थांबवाव्या लागतील. दीपक तयार. ओ यावेळेला अपील, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट. झेलच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी धक्का लागलाय. दीपकला मिळाली आहे सफलता. ज्या फलंदाजाची वाट आपण बघत होतो तो फायनली आता मैदानामध्ये आल्या दरम्यान आदरणीय सुब्रता तारे, सागर पाटील आणि अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं ह्या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. सोळा चेंडू आणि आता 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आणि मैदानाच्या आतमध्ये आता कुणाल दाखल झालाय, ज्या कुणालची आपण चर्चा करत होतो आणि टीमचा आयकॉन खेळाडू आहे. परंतु समोर गोलंदाजी करत असताना दीपक चांगली धारदार गोलंदाजी त्यानं केली आहे. पहिला बॉल सॉफ्ट हँड फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न खेळायचं होतं. कवचला बॉल येतोय लॉंग ऑनला. मॅचच्या आतली कड घेत असताना बॉल आला होता. खरं तर प्रॉपरली मिडलिंग करता आलेलं नाही आणि हे षटक देखील आता अर्धच संपलंय. आणि इथे आपण बघतोय की धावा झाल्या त्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 35 धावा 15 मध्ये करायच्या आहेत. 28. दीपक साठी प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. A1 जोडीकडनं आतिश पाटील आणि आतिश पाटील ऑन साइडला. पुलचा फटका पॉवरफुल आहे. हा कुणाल आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. बॉम्ब ब्लास्ट. एका क्षणी बॉलला उडवलं आणि थेट भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. दर्जेदार हा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. आणि या सिक्सरनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41 वर. येणारे 14 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असलेला सामना जिंकण्याकरिता एका मोठ्या फटक्याने पूर्णपणे मॅचचं गणित बदलवलंय. पुन्हा एकदा फुल टॉस ड्राइव्ह करण्यात आलं. लॉंग ऑफ थोडासा बाहेर उभा होता आणि त्याच्या जवळून बॉलला पाठवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तेथे पोहोचला मात्र त्याचा प्रयत्न अपयशी. चौकार. फटक्यांची गरज होती. आता इकडनं दबाव पूर्णपणे कमी होऊन गेलेला आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय आता 45 वर. 13 चेंडू बाकी आहेत आणि 18ची गरज आहे. जे बहिरादेव संघ इन ऍक्शन महाकालच्या विरुद्ध तो संघ खेळताना दिसेल. आजच्या दिवसामधील तो तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. पुढचा बॉल
हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अपील देखील त्या ठिकाणी हलकीशी करण्यात आली होती, परंतु त्या अपीलमध्ये कुठल्या प्रकारचा उत्साह नव्हता, कॉन्फिडन्स देखील नव्हता. आणि या दरम्यान आपण पाहतोय की षटक क्रमांक 4 देखील येथे संपले आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 45, येणारे 12 बॉल शिल्लक, 18 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. येणारे 12 चेंडू, 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. प्रेम गोलंदाजी करण्यासाठी आले आणि प्रेमनं या ठिकाणी आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 8 धावा आणि आता डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. 11 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता असेल. माय नेम इज प्रेम, परफेक्ट ऑलराऊंडर आहे. बॅटिंग मध्ये त्याला चांगला खेळ करता आला नाही, परंतु बॉलिंग ऑलराऊंडर आहे. बॉलिंग ही त्याची ओळख आहे. 11 मध्ये 18, फुल टॉस समोरच्या दिशेनं, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, फक्त मिळेल एकच धाव. आयकॉन वर्सेस आयकॉन, आता मजा येणार आहे या बॅटलला. एका बाजूला जय लोकऱ्या देव, एका बाजूला जय निखाऱ्या देव. आयकॉन वर्सेस आयकॉन, एका बाजूला कुणाल, एका बाजूला प्रेम. येणारे 10 बॉल, 18 धावांची, 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 4 बॉल मध्ये खेळतोय 12 वर आणि प्रेमनाचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. फुल टॉस, दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू जातोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त मिळते एकच धाव. आणि कुठेतरी आता इथून या मॅचची सिच्युएशन अशी आहे ना की प्रेमला हवं आहे की कुणाल त्याच्या विरुद्ध जास्त खेळला पाहिजे, म्हणजे त्याची विकेट काढण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. आणि कुणालचं असं म्हणणं असेल की लास्ट ओव्हरमध्ये मला थांबायचं आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे की मी लास्ट ओव्हरमध्ये 15 धावाही पूर्ण करेन. आता हा जो गेम प्लॅन दोघांमध्ये प्लॅनिंग सर झालेत, परंतु इम्प्लिमेंट एक्झिक्युशन तुम्हाला करावं लागणार आहे. प्रेम पुन्हा एकदा, मोहन आहे, खोदा टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. टीमचे स्वतः ओनर आहेत. 1 धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्वतः टीमचे ओनर ज्ञानेश्वर पाटील यांना तुम्ही त्या ठिकाणी पाहत आहेत. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 49 आणि आता येणारे 9 बॉल, 14 ची गरज. 9 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. मोहन एका बाजूला 25 वर बॅटिंग करतोय. मोहनचा आपण विचार केला तर या एकाच मॅच मध्ये मोहननं खूप सारे पॉइंट्स घेतलेत. 5 देखील कंप्लीट केला. 25 धावा देखील आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. केपीएलचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, दरवर्षी सोसाट्याचा वारा या केपीएल मध्ये येत असतो. आणि 1 वर्ष तर पाऊस सुद्धा आला होता, मला आजही आठवतं. मला वाटतं की एखादा नारळ कुठेतरी फोडायचा बाकी राहतो दरवर्षी. गमतीचा भाग. 9 बॉल 14. ओ कट केला, ओ स्ट्रेट टू द पॉइंट. व्हाट एक्सलेंट टेकन. जेल पकडल्या, मॅचला कलाटणी मिळाली आहे. मोहन ऑन हिज वे, बिग विकेट. जीतू आता मैदानामध्ये एंटर झालेला.
8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. 8 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. काय झेल पकडला पॉइंटला. सर्वात सुरक्षित क्षेत्ररक्षक आणि अलर्ट फिल्डर ला राहावं लागतं त्या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या टीम मधील सर्वोत्कृष्ट फिल्डर तिथे तुम्हाला उभा करावा लागतो. पॉइंटचं क्षेत्र म्हटलं तर जॉन्टी रोडची नेहमीच आठवण होते आणि आता 8 मध्ये करायचे आहेत 14 धावा. सात मध्ये 14 आहेत. ओके, 7 चेंडू आणि 14 ची गरज आहे. पहिला बॉल डॉट आला होता. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर 2 सिंगल, चौथ्या बॉलवर डबल, 5व्या बॉलवर विकेट. 7 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे. प्रेम पुन्हा एकदा. ओ आणखी एक क्लीन बॉल. दांडी 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 गुल. माय नेम इज प्रेम. प्रेम न केली शिकार. सामना आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल, 14 ची गरज. आदरणीय करण पाटील, सूरज पाटील, चेतन पाटील आणि सज्जन पाटील यांचं, जितेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. शेवटचे 6 बॉल आणि आता 14 धावांची आवश्यकता असणार आहे. हा सामना जिंकण्याकरिता उद्धव आलेला आहे. उद्धव संघाचा उद्धार करणार का? एका बाजूला कुणाल आता स्ट्रायकिंग एंडला आहे. हा प्लस पॉइंट असेल जय निकारेदेव संघाकरिता. चला 1:15 झाले. दुसराच सामना सुरू आहे मित्रांनो. लक्ष ठेवा जरा घड्याळावर. खूप जास्त वेळ घेतात आपण. प्रेम 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 नावाचं वादळ मैदानामध्ये आलेलं आहे. अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये देणार? जय लोकरादेव टीमचा संघ कर्णधार. आणि मला वाटतं की आकाशचा वापर आता त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सहा चेंडू आणि 14 ची गरज. 6 balls are remaining and 40 more than to win. आकाश गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. कुणाल जर शेवटपर्यंत शेवटच्या 6व्या बॉल पर्यंत इथे राहिला उभा तर त्याच्यामध्ये ती क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. परंतु आकाशचा एकच प्रयत्न असेल की भले पहिल्या बॉलवर मोठा फटका परंतु दुसऱ्या बॉलवर विकेट मला काढायची आहे, ती म्हणजेच कुणालची. रंगतदार हा सामना. 6 बॉल 14. पहिला चेंडू बॉलला येऊ दिलाय. कमी गतीने टाकलेला बॉल लॉंग ऑफ कडे येतोय आणि थोडस फंबळ झालाय. कीपर एंडला थ्रो. ओव्हर थ्रो देखील जरूर झाला. बॅकअपला फिल्डर येतात आणि त्याच्यावरती मिळतात 2 धावा. 5 मध्ये करायच्यात 12. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. 12 धावा 5 चेंडू. जय निकारादेव की जय लोकरादेव? कोण जिंकणारा सामना? कोण होणार विजयी? कारण जो जिंकणार आहे तो थोडाफार का होईना सुरक्षित होणार आहे त्यांच्या ग्रुपमध्ये. कारण दोघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. आणि थर्ड अंपायरची मागणी आहे का? कशासाठी आहे दादा? थ्रो करिता. चला लक्ष ठेवा. मग आता आकाशवर देखील थोडासा दबाव असेल. थोडासा डाऊट भलंदाज झालाय त्याच्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. आकाश गोलंदाजी करतोय. आकाशचा पहिला बॉल थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता आणि कुणालनं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने डिग आउट करत असताना 2 रन्स पूर्ण केल्या. 5-12. फुल टॉस आणि बॉल हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. प्रयत्न त्याचे अपयशी. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार.
चौकार त्या ठिकाणी आले आणि आता 4 मध्ये करायच्यात 8 डावा. जबरदस्त बॅटिंग कुणालची. हो पुन्हा उडवलाय समोर, भिरकावून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षमय षटकार, विजयाकडे आगास जय निखारे देव टीमचा. What a magnificent inning from Kunal. आयकॉन खेळाडू चमकलाय. मागच्या मॅच मध्ये प्रेम चमकला, या मॅच मध्ये कुणाल चमकतोय. 8 बॉल मध्ये केलेत 25 धावा आणि आता करायच्या 2 धावा येणाऱ्या 3 बॉल मध्ये. जय निखाऱ्या देव टीम विजयाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला बघायला मिळते. संदीप गजानन पाटील आणि त्यांच्या चेहऱ्यावर देखील आता स्मित हास्य असेल, कारण आता संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. 6 बॉल 14 ची गरज होती, 5 बॉल 12 ची गरज होती आणि त्याच्यानंतर आलेला चौकार आणि तदनंतर कुणालच्या बॅटमधून आलेला षटकार. मी मागच्या ओव्हरमध्ये सांगितलं होतं की कुणाल जर उभा राहिला शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा बनवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि तेच घडतंय. 3 बॉल आणि 2 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. तीन चेंडू 2 धावांची गरज. सामना सुरू करा. चला पंच. फील्ड प्लेसमेंट मध्ये आता थोडस बदल करण्यात येतोय. थोडस चेंजेस आपण पाहतोय की क्षेत्र रक्षणामध्ये करण्यात आल्या. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. तीन चेंडू 2 ची गरज. फुल टॉस आहे. ओ फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट 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 आलाय. वा 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 वा, क्या बात आहे. काय सामना रंगतोय. आणि आता डगआउट मध्ये सर्वच्या सर्व प्लेयर्स उभे राहिलेले आहेत, समर्थक उभे राहिलेले आहेत, कारण 2 बॉल मध्ये 2 धावा ह्या कंपल्सरी करायच्या आहेत. आकाशच्या माध्यमातून हा पलटवार तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल बाकी आणि 2 धावांची आवश्यकता असेल. काय मॅच रंगली आहे, मजा आली खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. आकाशने देखील हार मानलेली नाहीये. कुणाल समोर आलेला निर्धाव, त्याचा आत्मविश्वास वाढवत असताना पुन्हा मिड ऑफला क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि याच दरम्यान दुसरी धाव पूर्ण करत असताना जय निखारा देव संघाने सामना जिंकलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन 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 संदीपजी पाटील. अभिनंदन ऑल टीम. आणि या मॅचचा हिरो, नो एनी गेसेस, मिस्टर मोहन इज द मॅन ऑफ द मॅच. 5 फॉर कंप्लीट केलं आणि बॅटिंग करत असताना धावा त्यानं बनवल्या 25. तो खेळाडू ठरलाय. मोहन इज द मॅन ऑफ द मॅच. सुपर 4 साठी आपण प्राइज देऊया. सुपर 4 साठी देखील मोहनला आय थिंक निवडलंय का. चला दीपकला आपण सुपर 4 साठी निवडलंय आणि सुपर 6 साठी सुपर 6 देखील दीपकच आहे, कारण त्याने 4 षटकार मारलेले आहेत. चला विजेंद्र पाटील यांच्याकडनं सुद्धा मोहनदास यांना 500 रुपये गुगल पे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर सरपंच नितेजी पाटील यांच्याकडनं देखील 500. दीपक साठी सुद्धा 500 आहेत ना.